आज मी सांगणार आहे अलाइट मोशनमध्ये फोटो रिप्लेसमेंट किंवा व्हिडिओ रिप्लेसमेंट कशा प्रकारे करायचा। तर आपल्याला अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। तर इथे एक प्रोजेक्ट क्रिएट करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर इथे एक फोटो पीएनजी ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर या फोटो पीएनजीवरती आपल्याला एक साधासा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे या फोटोवरती आपल्याला एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, तर आता या फोटोला आपल्याला रिप्लेस करायचं आहे। तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या फोटोवरती जायचं आहे। फोटोवरती गेल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे कलर फिल, त्याच्यावरती जायचं आहे। आता आपल्याला इथं टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता आपली फोटो रिप्लेसमेंट झालेली आहे। तर सेम ॲनिमेशन सेम प्रकारे। तर आता तुम्ही बघू शकता जे फोटो आहे आपली ते क्रॉप सुद्धा झालेली आहे। तर ओरिजिनल फोटो काही अशा प्रकारचे आहे। आता मुद्दा आला फोटो रिप्लेसमेंट केल्यानंतर क्रॉप का झाली। तर विषय असा आहे की हे फोटो आहे 9.16 ची आणि आपली जे फोटो आहे ते आहे 16.9 ची, त्यामुळे काही असा हा प्रकार झालेला आहे। तर आता तुम्हाला सांगणार आहे फोटो रिप्लेसमेंट करायची असली 16.9 ची 16.9 संग करायची, जसे की या दोघांचीच रिप्लेसमेंट सेम होणार आहे। आता सांगणार आहे तुम्ही फोटो चेंज कसे करू शकता। नेमकं आपण सर्वात पहिले एक फोटो पीएनजी ॲड करून घेऊया। ॲड केल्यानंतर याच्यावरती जर आपल्याला एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे मी एक ॲनिमेशन ॲड करून घेतलंय। तर आता मुद्दा आला आपला फोटो चेंज कसे करायची। तर सिंपली आपल्याला खाली दिसेल प्लस वाला आयकॉन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती जाऊन दुसरा फोटो पीएनजीला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला साईज मॅटर नाही करत, म्हणजे 16.9 नाही 9.16। ॲड केल्यानंतर जसं की तुम्ही बघू शकता ॲनिमेशन केले या फोटोवरती आपल्याला हे फोटो ॲड करायचे। तर त्यासाठी आपल्याला या फोटोवरती जायचं आहे आणि या फोटोच्या लेअरला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर आपण जे फोटो ॲड केले आहे त्याच्यावरती जायचं। तर सर्वात पहिले जे आपण कॉपी केलेली लेअर त्याला हाईड करायचं आहे। हाईड केल्यानंतर ज्या फोटोवरती आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचं तर त्या फोटोच्या लेअरवरती जायचं आहे। गेल्यानंतर आपल्या साईडला ऑप्शनवरती जायचं आहे। तर खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे पेस्ट स्टाईल, त्याच्यावरती न जाता साईडला एक एरो आहे त्याच्यावरती जायचं आहे। इथं कलर फिल वाला ऑप्शनला अनटिक करायचं आणि पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो चेंज झालेले आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो चेंज झालेले आहे। तर काही अशाच प्रकारे तुम्ही फोटो व्हिडिओ चेंज करू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जे काही प्रॉब्लेम येत असेल ते पण कमेंट करून टाका, म्हणजेच मी पुढील व्हिडिओमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।